हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयी युक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। जे काय होईल, मी शून्यातनं चालू केलेला राजकारण चालू केलेला माणूस आहे। मी असले बरीच वादळं बघितलेली आहेत, परंतु आस्थनीतला साप हा जो आहे तो आम्हाला याच्या पुढे सहन होणार नाही। यांना दिलं ते घरातलं समजून दिलं, बराचसा उशीर झालेला आहे। संबंध तालुक्याचं लक्ष या कार्यक्रमाकडे आहे। उशीर व्हायचं कारण असं आहे की आज खरं सांगायचं तर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी MD श्री कैलासवासी राम निंबाळकर यांचं आज निधन झालेलं आहे। तुम्हाला कोणाला इथं पूर्व भागात माहिती आहे की नाही माहीत नाही, परंतु 91 वर्षाचं वय होतं। खरं तर जुनी जाणती माणसं, जुन्या काळात BSc ॲग्रिकल्चर सारख्या डिग्र्या घेणारी माणसं जिथं 7वी पास होता येत नव्हतं, या 7वीला या तरुण पिढीला सांगितलं की त्याला वर्नॅक्युलर फायनल म्हणायचे, त्याच्यापुढे माणसं ग्रामीण भागातून शिकत नव्हती। अशा काळात राम निंबाळकर साहेबांनी हे सगळं मिळवलं। त्यांनी ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून श्रीराम सोसायटीत, श्रीराम कारखान्यात बरीच वर्ष काम केलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या कुटुंबाला आपण श्रद्धांजली वाहू, राम निंबाळकर साहेबांनाही श्रद्धांजली बांधू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू। आज खरंच तुम्हाला खात्री देण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत। लोकसभेत जो काही निर्णय झाला ते नाव ज्यांचं घेतलं जातं आहे की अजित पवार साहेब, इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बैठकीत घेऊन त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आमचा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही, अजितदादांना नवीन पार्टी काढायला ठामपणे साथ देणारी माणसं म्हणजे आम्ही आहोत। शरद पवारांना का सोडलं वगैरे हा विषय जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, परंतु आज जे पोस्टर आम्हाला बघायला मिळालं मला मनापासून हसू आलं। कारण जे काही घडलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ मी सांगितलं होतं ते आमचं कुटुंब रणजित नाईक निंबाळकरांच्या स्टेजवर, आमचा BJPला विरोध नाही, आमचा अजितदादाला विरोध नाही, आमचं आणि त्यांचं जे आहे हे आमच्या तालुक्याचं राजकारण। इतकंच नव्हे तर गावोगावी राहणाऱ्या कार्यकर्त्याला कदाचित आसू भागात इकडं पूर्व भागात हा त्रास झाला नसेल, परंतु फलटण आणि ह्या सगळ्यात प्रत्येक गावात कोणाला वाळूत अडकव, कोणाला मुलीच्यात अडकव, कोणाला केसमध्ये अडकव, कोणाला खोट्या केसेसमध्ये अडकव, मग ती बलात्काराची केस असेल, ह्याची केस असेल, सर्व प्रशासन वेटीला धरून संबंधित जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्यांची जी टोळी इथं तयार झालेली आहे त्याच्यातले हे होते। आणि मी जो निर्णय घेतला, मला स्वतःला मी जाहीर सांगतो की मला सभापतीपद मिळालं असतं मी तर बरोबर राहिलं असतं, मी सोडले ते सभापतीपद। त्याचं कारण आपण सभापती नव्हे, राष्ट्रपती नाही, अगदी पंतप्रधान जरी झालो कार्यकर्ताच संपला तर त्या पदाला अर्थ काय आहेत मला सांगा। एवढं जर होतं, एवढं जर शिवराजराजांना ते करायचं होतं तर मग गेला आमच्याकडे कशाला आला। मी तुम्हाला त्याच्या पुढचं मी स्पष्ट सांगतो की एक वेळ रणजितसिंह नाईक निंबाळकर आमची तडजोड होऊ शकते, कारण निदान ते घर इथलं आहे, परंतु शिवराजराजांच्या बरोबर मी तडजोड करणार नाही। माझं राजकारण संपलं तरी चालेल,
अजितदादांना काय उत्तर द्यायचं आहे ते मी देईन. अजितदादांच्या एकनिष्ठतेची शपथ तुम्हाला व्हायचं काही कारण नाही आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. मला तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा आहेत. राजकीय संबंध तुमचे आणि आमचे यापुढे कधी जमणार नाहीत. मला काय भोगायला लागेल हे मी भोगायला तयार आहे. परंतु हे 35 वर्ष तुमच्या समोर इथं पूर्व भागात चाललं होतं. जे कानावर येणार आहे ते माझ्या कानावर आलं. मला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या कुटुंबात आपण जन्मलो आहे त्या कुटुंबाचं नाव आपण सावकारीत घालायचं ही कुठली पद्धत? आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पैसे आमच्या खिशातले दिलेले आहेत. अजून मी हे बोलणार नव्हतं. मला संजीवा म्हणत होते की तुम्ही बोल नका, कारण माझं आणि त्यांचं काही वैर नाही. त्यांनी मला एकाचंच उत्तर प्रश्न देऊन द्यावं की तुम्हाला सभापतीपद, उपसभापतीपद, मार्केट कमिटीचं सभापतीपद जे काही या तालुक्यात भूषवलं त्या अजितदादांना विचारून आम्ही केलं होतं का? आम्ही तुमच्या घराकडे बघून केलेलं होतं. आणि तुम्ही आम्हाला कशाला अजितदादांची शपथ सांगता? अजितदादांना मी सरळ सांगणार आहे हे त्यांच्या याने जर हा तालुका झाला असणार तर माझा रामराम. तालुका कोणाच्या बाजूने आहे आणि कोणाच्या नाही आहे हे आगामी आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आपल्याला कळणार आहे. आणि कशासाठी यांनी राजकारण करावं? आज काय चाललं आहे तालुक्यात? महायुती सगळ्यांनी म्हणायचं, अजितदादांनी म्हणायचं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणायचं. आणि इथं अपक्षाची तयारी झालेली आहे. हे तिकीट आम्हालाच मिळणार आहे हे सांगून माझे खासदार इकडं फिरतायत की नाही एवढं मला सांगा फक्त. मग कशाची युती? तर त्यांनी त्यांची उद्या शिवराजराजाने त्यांची भूमिका आपल्या घेतली, जाहीर करावी. आम्ही अजितदादांना विचारू की बाबा इथं तुम्हाला मानणारा गट आहे, त्या गटाला आम्ही काय करायचं एवढं सांगा. आम्हाला पटलं तर आम्ही अजितदादांना सांगू, नाही पटलं तर आम्हाला काय करायचं ते करू. कारण ह्या गटाची सुरुवात, या राजकारणाची सुरुवात तालुक्याचं भलं करावं म्हणून झालेली आहे. स्वतःला काय मिळेल हे काय आम्ही केलेलं नाही. कुठे शिवराजराजे होते? कुठल्या या तालुक्याच्या अडचणीत शिवराजराजे खर्डेकर तुम्हाला दिसले? श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीत गेला, कुठं पुढे होतं? साखरवाडी कारखाना अडचणीत गेला, कुठं पुढे होतं? ज्यांनी साखरवाडी कारखाना अडचणीत टाकला, आज साखरवाडी कारखाना चालू झाला नसता तर काय झालं असतं हो तुमच्या औषध? अहो साखरवाडी कुठल्याही तालुक्याच्या संस्थेत अडचणीत हे सद्ग्रस्त कुठं होते एवढं मला सांगा फक्त आसू आणि आसू. आता आसू एवढं सगळं असेल. आणि खरं तर संजय बाबा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे हे आपण पूर्व भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची माफी मागणं गरजेचं आहे की अशा माणसाला ऐकून आम्ही तुमच्यावर लादला गेला की ज्यांनी तुमचे घरदार बघितलेले नाही अशा माणसांना जर तुम्ही हे आपल्या चूक आहेत. मला सांगितलं गेलं होतं की हे सगळं चाललेलं आहे, तर बोलायचं कोणी? मला पटत नव्हतं, मला विश्वास नव्हता. ह्या सगळ्या गोष्टीतनं तुमची आज सुटका झालेली आहे. स्वामी तुम्ही घाबरू नका. जे काय होईल, मी शून्यातनं चालू केलेलं राजकारण चालू केलेला माणूस आहे. मी असले बरीच वादळं बघितलेली आहेत, परंतु अस्तनीतला साप हा जो आहे तो आम्हाला याच्या पुढे सहन होणार नाही. यांना दिलं ते घरातलं समजून दिलं आणि यांनी घर न समजता स्वतःचा स्वार्थ बघितला. या स्वार्थाच्या पलीकडे मी आज काही या विषयावर बोलणार नाही, परंतु माझी त्यांना एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमचा मार्ग स्वीकारलेला आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला काय राजकारण करायचं आहे? अहो एक साधी संस्था काढा की म्हणो तालुक्यात आणि ती चालवून दाखवा ना. आता काही सांगतात आणि कसंही बोलतात. अरे बोलायचं तर पुढं बोलायचं नाही, मागे बोलायची त्यांची जी सवय आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळत नाही? देवेंद्र फडणवीसाच्या तिथं काय झालं, माजी खासदाराच्या तिथं काय झालं हे मला कळणार का तुम्हाला कळणार? आणि तुम्ही ऐकून त्यांचं जर आमच्या अडचणीत जर तुम्ही आमची अडचण सोडा, आमच्या कुटुंबाची अडचण आम्ही आमचं बघू. सर्वसामान्य माणूस संजय बाबा बोलले हाच खरं हा निर्णय होता. एक खासदारांना खासदार म्हणून वागायची सवय नाही. एक दादागिरी करून पोलीस यंत्रणा, रेव्हेन्यू यंत्रणा सगळ्यांना त्रास देऊन यांना प्रेमाने या रणजित नाईक निंबाळकराच्या घराला ही सवय नाही की माणसं कामातनं आणि विकासातनं आपण एकत्र. दहशत पोलिसांची दहशत, प्रांताची दहशत,
सत्तेचा अत्युत्तम गैरवापर कसा करावा हे जर बघायचं असेल तर गेल्या 2.5 वर्षात भारतीय जनता पार्टीला काळीमा लागणारा जो माणूस होता त्याचा हा खासदार आहे. आणि खासदाराला कळलंच नाही की करमाळ्यात आणि माड्यामध्ये काय होईल. कळलं का? 41,000 आणि 51,000चा लीड आहेत. कळलं का त्यांना? 2 लाख मताचा लीड देणार होते बबनराव शिंदे साहेब. काय झालं पुढे? अहो शेवटी सर्वसामान्य माणूस समोर राहिला. सर्वसामान्य असं तुम्ही गृहीत धरू नका. मी नाही गृहीत धरत 35 वर्षाच्या राजकारणात की मी 42,000 मताने निवडून आलेला माणूस. पण 42,000 मतं ही गृहीत धरणं किंवा 84-85,000 मतं गृहीत धरणं हे सगळ्यात घातक आहे. पण दहशतीने जर राजकारण कोण इथं आसूमध्ये असेल, नाही तर अजून पूर्व भागात असेल, अजून कुठं असेल, पश्चिम भागात, दक्षिण भागात, कुठलाही भाग घ्या. अहो साधं पाणी गेलं इलेक्शनमध्ये तुमचं. संतोष खटके मला आत्ता सांगत सांगवलेला गेलं तेव्हा शिरूपराजे कुठं होते? गेलं की नाही एवढं सांगा फक्त. मग अरे कशाला हे काय करायचं? अरे जास्त काही बोलण्याचा अर्थ नाही. त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु शेवट आम्हीच करणार आहोत एवढं तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा आपण आलात निर्धास्तपणे आमच्या खांद्यावर तुम्ही मस्तक ठेवा, डोकं ठेवा. तुमचं भविष्य हेच आमच्या कुटुंबाचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही राहणारी माणसं आहे. आमचं कुटुंब आहे. तेव्हा आल्याबद्दल आभारी, त्रास झाल्याबद्दल परत एकदा क्षमा. आणि त्याच्यातनं सुट्टी झाल्याबरोबर स्वातंत्र्य जेव्हा मिळतं स्वामी, स्वातंत्र्य टिकावला काही गोष्टी करायला लागतात. तेव्हा काही गोष्टी करताना लोक नजरेत ठेवा, स्वतःचं काही नजरेत ठेवू नका. लोक जोडा, त्यांना मग आमच्याकडे घेऊन या. पाहिजे तर आम्ही येऊ इथं दर 10-15 दिवसाला. साखरवाडीत काय हेच झालं ना. आज साखरवाडी कारखाना आबा 20,000 टनावर जाईल पुढच्या वर्षी. काय सांगू तुला जिथं आत्ताच 8-10 हजारांनी घालणार आहेत. कुठं आपल्याला कोणाच्या पाया पडायची आता गरज राहिलेली नाही, अजिबात राहिलेली नाही. आपला ऊस, आपले कारखाने, आणि हे जपायचं काम हे आपण करायला पाहिजे. आणि असं उगाच काहीतरी करून माझं तोंडात असं शिवशिवत आहे. खरी कारणं काय आहेत? परंतु त्याने सुरुवात केली आहे. योग्य वेळेस पुराव्यासहित तुम्हाला सांगेन की हे का घडलेलं आहे. याच्या पलीकडे मी काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही. माझ्या दृष्टीने शिरूपराजे करडेकर जहागीरदार हे सरलष्कर हा व्यक्तीच अस्तित्वात याच्या पुढे राहिलेलं नाही. त्यामुळे मला काय त्यांच्याविषयी बोलायचं काय कारण आहे अशातलं काय राहिलं नाही. आणि त्यांनी नादाला लागलेले आहेत. नाद पुराच केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बाकी मी तुम्हाला सांगतो. जास्त काय बोलून आपला वेळ घेणार नाही. मलाही भूक लागली आहे. माझं वय 76 आहे. त्यामुळे वेळेवर जेवणं हे गरज. आणि काय हो राजकारणात होणार आहे संजय? हा खासदार नाचतोय त्याच्याबरोबर हे नाचतील. याच्या पलीकडे काय होणार आहे? एकाच दुसरं याच्या पलीकडे काय होणार? हे आत्न करत होते, आता उघड करतात. याच्या पलीकडे काय? निदान उघड केल्याबद्दल मीच तुमचे आभार मानतो आणि आपल्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आपण खासदार व्हा, आमदार व्हा, मंत्री व्हा, आमच्यासारख्या सर्वसामान्य घराला विसरू नका एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक 24 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत. त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, फलटण, जिल्हा सातारा. संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर 9172 29 31 87. आपला प्रवेश आजच निश्चित करा. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद घाडगे. मोबाईल 9922 64 31 04.